ह्या आहेत पांढऱ्या शुभ्र आणि मऊसूद अशा नारळाच्या वड्या। आणि ही वड्या बघा किती छान अशा सेट झाल्या आहेत। सगळीकडे वडी एकदम व्यवस्थित अशी कट झाली की समजायचं आपली वडी एकदम व्यवस्थित तयार झाली। आणि आतून सुद्धा बघा वरून जितकी मऊ दिसते तितकीच आतून सुद्धा ही मऊसूद अशी ही वडी तयार झाली आहे। नमस्कार, मी रेश्मा लोकरे रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत। येणारी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आजचा पदार्थ तुम्हाला कळलाच आहे, आपण बनवतोय मऊसूद आणि पांढऱ्या शुभ्र अशा झटपट म्हणलं तरी चालेल तयार होणाऱ्या नारळाच्या वड्या। आणि या रेसिपी मध्ये मी माझा 10 वर्षाचा अनुभव तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे। आणि या पद्धतीने जर तुम्ही वड्या बनवल्या तर नक्कीच तुमचं वेळ आणि कष्ट वाचणार आहे। तर ही पद्धत जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मध्यम आकाराचे 3 नारळ फोडून त्याचे असे तुकडे काढून घेतलेले आहेत। आणि आता ह्या तुकड्यांची काय करायची, मागची जी काळी बाजू असते ती आपल्याला साल काढायचं जे असतं त्याने ही बाजू काढून घ्यायची। नारळ चांगले परिपक्व असतील तर ही साल बघा सहज निघते। इथे मी सगळ्या तुकड्यांची मागची बाजू काढून घेतलीये। आणि हे बघा हे काढताना काय होतं, नारळाचे तुकडे थोडेसे खराब होतात। हे असं त्याला पुडून वगैरे थोडंसं काळं लागतं। तर काय करायचं, एक स्वच्छ असा किचन टॉवेल घ्यायचा आणि त्याने हे सगळे तुकडे आपल्याला पुसून घ्यायचेत। यामुळे आपली वडी एकदम पांढरी शुभ्र अशी वडी तयार होते। आता या सगळ्या तुकड्यांचे चाकूने आपल्याला पातळ असे काप करून घ्यायचेत। यामुळे बघा आपला नारळ खिसायचा वेळही वाचतो आणि कष्ट देखील वाचतात। आणि इथे बघा सगळ्या तुकड्यांची मी अशी पातळ काप करून घेतलेले आहेत। आणि आता हे काप आपल्याला घरामधल्या कोणतेही एका वाटीने मोजून घ्यायचे, म्हणजे काय होतं आपल्याला साखरेचं प्रमाण व्यवस्थित घेता येतं। इथं मी घरातली एक मध्यम आकाराची वाटी घेतली आणि या वाटीने माझे 4 वाटी तुकडे आहेत आणि त्याच वाटीने मी इकडे 3 वाटी साखर घेतलेली आहे। आणि इथे 4 वाटी नारळाचे तुकडे आणि 3 वाटी साखरेसाठी इथं मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या दुधावरची पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे अशी ही मलाई मी घेतलेली आहे। आणि आता जे आपण ट्रिक वापरणार आहोत यामुळेच आपलं पुढचं कष्ट आणि वेळ वाचणार आहे। आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये निम्मे नारळाचे तुकडे घेतलेत आणि निम्मी साखर घेतली आहे। इथं निम्म सामान घ्यायचं, कारण एका वेळी आपलं सगळं वाटून होणार नाही। आणि आपण घेतलेल्या मलईमधली देखील अर्धी मलाई इथं घालून घ्यायची। आणि हे आता आपल्याला मिक्सरला बघा एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आणि हे बघा मिक्सरला मी एकदम छान असं हे बारीक वाटून घेतलं आहे। हे बघा तुम्हाला जवळून दाखवते, हे बघा एकदम बारीक असं हे वाटलं आहे। आणि हे वाटल्यामुळं काय होतं, आपली साखर बारीक होते आणि त्यामुळेच आपला नंतरचा वेळ वाचतो। आणि आता राहिलेलं देखील साहित्य मी याच पद्धतीनं वाटून घेते। आणि इथे बघा आपलं सगळं साहित्य वाटून झालेलं आहे। आता आपण वडी बनवायला घेऊ। वडी बनवण्यासाठी इथं मी गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं। असं केल्यामुळं काय होतं, आपलं जे मिश्रण आहे ना ते ह्या कढईच्या बुडाला चिटकत नाही। आणि आता जे आपण वाटून घेतलेलं आहे मिश्रण ते ह्या कढईमध्ये घेऊया। आणि आता आपल्याला हे सतत हलवायचं आहे। आणि सुरुवातीला गॅस कमी ठेवायचा नाही, तर गॅस हा मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे सतत हलवत राहायचे, त्यामुळे हे खाली चिटकणार नाही। आणि बघा 5 मिनिटं मी मध्यम गॅसवर हलवलं की हे लगेच मिश्रण चटचटलंय, कारण आपण साखर ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आणि नंतरही आपल्याला सतत हलवायचंय हे। आणि 5 मिनिटानंतर बघा हे मिश्रण आता घट्ट झालंय आणि मी गॅसची फ्लेम ही आता कमी केलेली आहे। आणि बघा हे आता मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी वेलची पूड घालते, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जायफळ पूड देखील ह्याच्यामध्ये घालू शकता। आणि हे आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। बघा नंतर मी आणखीन ह्याला 10 मिनिटं असं मंद गॅसवर परतलेलं आहे, त्यामुळे हे मिश्रण आता चांगलंच आपलं घट्ट झालेलं आहे। आणि आता हे आपण चेक करायचं वडी बनण्याजोगं झाले का। एका प्लेटमध्ये ते घेतलंय आणि थंड करून घेतलं तर बघा ह्याची अशी गोळी तयार होते। पण ही गोळी ना जरा जास्त ओलसर वाटते, म्हणून आपण आणखीन 2-3 मिनिटं ह्याला परतून घ्यायचं आहे। नंतर आणखीन 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर हे मिश्रण मी हलवून घेतले आणि हे आता चांगलं सुटायला लागले। हे बघा एकूण मला एवढ्यासाठी 20 ते 22 मिनिटं लागली। हे आपलं 4 वाटी मिश्रण होतं त्याला 20 ते 22 मिनिटं लागली। 2 वाटीचं मिश्रण असेल तर तुम्हाला यापेक्षाही कमी वेळ लागेल। आणि हे आता चांगलं सुटायला लागलंय। मी गॅस बंद केलाय
आणि आता वडी सेट करण्यासाठी इथं मी केकच्या ट्रेला असं तूप लावून घेतलं आहे. तुमच्याकडे ट्रे नसेल तर तुम्ही ताटाला वगैरे तूप लावून घेऊ शकता. आणि यामध्ये आता हे आपल्याला मिश्रण घालायचं आहे. आणि इथे बघा हे मिश्रण सगळं मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने असं पसरून घेतलं आहे. तुम्ही उलताण्याने वगैरे असं अगोदर सगळीकडे व्यवस्थित ते मिश्रण पसरून घ्यायचं. जसं जसं थंड होईल ना तसं ते व्यवस्थित सेट व्हायला लागतं. आणि थोडंसं पसरून घेतल्यानंतर बघा वाटीला एका वाटीच्या बुडाला थोडंसं तूप लावायचं आणि ह्या वाटीने हलक्या हाताने हे मिश्रण आपल्याला वरून असं सगळीकडून एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि बघा जसं जसं थंड होईल तसं वाटीने अगदी हलक्या हाताने आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे. आणि थंड होईल तसं त्याला एकदम छान असा प्लेनपणा येतो. आणि आता उलताण्याला थोडंसं तूप लावून बघा लगेचच आपल्याला ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. कारण सुकल्यावर वड्या व्यवस्थित कट होत नाहीत. त्यामुळे ह्या स्टेजलाच आता आपण ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. आणि वड्या कट केल्यानंतर बघा इथं मी काय केलेलं आहे, प्रत्येक वडीला असा पिस्त्याचा तुकडा लावून घेतलेला आहे. तुम्ही आवडत असेल तर केशरच्या काड्या वगैरे देखील लावू शकता. आणि हे बघा सगळीकडे मी असे पिस्ते लावून घेतलेत आणि ही वडी अगदी छान अशी सेट झाली आहे. पण आता हे आपल्याला चांगलं हे वरून सुकलेलं आहे पण आतून गरम असल्यामुळे हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं. 1 तास झालेला आहे आणि हे एकदम पूर्ण असं मिश्रण थंड झालेलं आहे. आता पुन्हा एकदा उलताण्याच्या साहाय्याने आपल्याला ह्या वड्यांच्या कडा एकदम अशा सैल करून घ्यायच्या आहेत. यामुळे काय होतं बघा वड्या छान कट होतात, त्यांना आकारही छान येतो आणि जेव्हा आपण वड्या काढतो ना तेव्हा त्या एकदम सहज अशा वड्या निघतात. आता इथे बघा ही वडी बघा किती पटकन आणि सहज निघली आणि ही बघा सगळीकडून व्यवस्थित कट झाली आहे आणि त्याला बाइंडिंग देखील छान आलेलं आहे. आता इथं आणखीन दुसरी एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा एकदम छान अशा सहजासहजी ह्या वड्या निघतात. मी सांगितल्याप्रमाणे प्रमाण घ्या आणि सगळ्या ट्रिक फॉलो करा. आम्ही दरवर्षी रक्षाबंधनला 400 ते 500 वड्या याच पद्धतीने बनवतो आणि खरंच सांगते या पद्धतीने वडी बनवली ना खरंच कमी वेळात वडी तयार होते. आणि इथं मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवते. जितकी वरून सॉफ्ट तितकीच आतून हे बघा एकदम सॉफ्ट अशी वडी तयार होते. आणि अशा ह्या आपल्या रक्षाबंधन आणि नारळ पौर्णिमा विशेष अशा नारळाच्या मऊ आणि पांढऱ्या शुभ्र अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. आणि ही वडी बघून बघा वाटत देखील नाही, ह्या वडी बघा किती छान दिसते, असं वाटतही नाही आपण घरी बनवली. जसं हलवाईच्या दुकानामध्ये मिळते ना तशी एकदम परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे. तर येणाऱ्या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला या पद्धतीने नक्की वड्या ट्राय करा. बघा तुम्हाला जाणवेल नेहमीच्या पेक्षा कमी वेळात या वड्या तयार होतात. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक अँड शेअर करा आणि अशाच रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी सोबत. धन्यवाद.